प्रसंग दिसतील. हे प्रसंग आपणास आजूबाजूला घडलेले दिसतील. एक मिनिट मोबाईलचा मेसेज आलाय. हां, चला तर मग सुरू करूयात मोबाईलचे व्यसन. अरे बंटी बाळा, तो मोबाईल सोड आणि थोडा वेळ बाहेर खेळायला जा बरं. अगं आजी, बाहेर गेलो तर बाबा रागवतात, म्हणून मोबाईलवरच गेम खेळतोय. तुझा बाबा लहान असताना कितीतरी वेळ बाहेरच खेळायचा. एकदा त्याचे बालपण बघच तू. मत किती गोड गोड गोड, झाडावर झू झू झू, गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल गोल गोल, तल जाऊच्या खोई गोल 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 गोल, ट्रॅक्टरवर चक्कर मारायची दूर दूर दूर, कागदाचे विमान उडते भूर भूर भूर. आई मला खेळायला जायचे, जाऊ दे नवा, नदीमध्ये पवायला जायचे, जाऊ दे नवा, माझा सगळा अभ्यास झालाय, जाऊ दे नवा, मी तुझे सगळं काम ऐकतो, जाऊ दे नवा. खरंच की आजी, पण आता बाबा सतत फोनवर असतात. मला तर असं वाटतंय की ते माझ्यापेक्षा फोनलाच जास्त जपतात आणि त्याला म्हणतात, तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. प्रेक्षक हो, आपण ही परिस्थिती अनुभवली असेलच. थोडा विचार करा आणि ठरवा की आपण आपल्या लोकांपेक्षा मोबाईलला जीवापाड जपत आहोत का. आणि आपण अशा घटना ऐकल्या, वाचल्या किंवा अनुभवल्या असतील ज्यामध्ये मोबाईलमुळे कोणी टीव्ही फोडला, कोणी टोकाचे पाऊल उचलले, तर कोणी आपल्याच माणसांवर हात उचलला. खरोखरच आज आपण आयुष्याचा खेळ मांडला आहे. आपली नाती सुद्धा तोडत आहोत. उसवाला गाणं गोत सार, आधार कुणाचा नाही. ढगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी. बळगे झुंजायाला कीर्तची ढाल दे, नविती पंच प्राण जीवारात ताल दे. कर पलरान देवा जळल शिवार, तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला. आज मोबाईलमध्येच टी व्ही, रेडिओ, कॅमेरा, इंटरनेट, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, गेम सर्व काही आहे. या गोष्टींनी तरुण पिढी वेडी झाली आहे. म्हणू वाटते मला वेड लागले. हे भाऊ, तुला काय झालं, काय झालं, काय झालं मला सांग. हे झालं गेलं, लय झालं, लय झालं, वय झालं, आता थांब. हे भाऊ, तुला काय झालं, काय झालं, काय झालं मला सांग. हे झालं गेलं, लय झालं, लय झालं, वय झालं, आता थांब. कुणीतरी तुला छळलंय, मन लय चुरगडलंय, आतमध्ये लय जडलंय, तुला कसं नाही कळलंय. मन माझं लय गडबडलंय, धक्का
का बसला धडधडलं तडफडलं धडपडलं बडबडलं मला येड लावलंय 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 रावलंय तिला येड लावलंय 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 मला येड लावलंय 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 रावलंय तिला येड लावलंय 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 लावलंय. प्रेक्षक हो, मोबाईल हे एक मायाजाल आहे. या आभासी फसव्या जगातून आपण बाहेर पडावे ही विनंती आम्ही पुढील गीतातून करतो आहोत. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग मनुजा जाग. हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग मनुजा जाग. दीदी त्याला मोबाईल दे, लगेच शांत होईल बघ. या आपल्या वृत्तीमुळे लहान मुलांवर खूप वाईट परिणाम होत आहे. मुले मोबाईलमध्येच गुंतत असून ती आपल्यापासून हरवत चाललेली आहेत. कसे वागले हे कळ्यांचे फुलाची कळेना. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. आम्ही मोबाईलचे समाज जीवनावर होणारे दुष्परिणाम आपणासमोर दाखवले आहेत. पण एवढे सांगूनही दाखवूनही जर आपल्या लक्षात आले नसेल तर काय होणार याचा आपणच विचार करा. खेळ मांडला